नमस्कार, माझं नाव मानसी आंबडेकर. तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर सुनीला गोंधळेकर आणि आता आपण त्यांचा परिचय करून घेऊया. डॉक्टर सुनीला गोंधळेकर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयामध्ये MA आणि PhD पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचबरोबर पुणे विद्यापीठातून मराठी भाषा विषयात MA आणि MPhil पूर्ण केले. त्याचबरोबर जर्नलिझमची पदविका सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संस्कृतचं अध्यापन त्या करतात. त्याचबरोबर 2018 ते 2022 मध्ये मराठी विश्वकोशाच्या अभिजात भाषा आणि साहित्य विषयाच्या समन्वयक म्हणून त्या कार्यरत होत्या. भांडारकर संशोधन प्राच्यविद्या संस्थेतर्फे इन्फोसिस रिसर्च फेलोशिप त्यांना प्राप्त झालेली आहे आणि त्याशिवाय परदेशी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना मराठी आणि हिंदी भाषा शिकवण्याचं कामही त्या करतात. अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वैदिक कॉन्कॉर्डन्स, त्याचबरोबर पुणे विद्यापीठाच्या पाली विभागाच्या बौद्ध संकर ग्रंथ पाठमाला प्रकल्पामध्ये संशोधक म्हणून त्या कार्यरत होत्या. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये मराठी हस्तलिखितांची एक वर्णनात्मक सूची त्यांनी तयार केलेली आहे. त्याचबरोबर पथ्यापथ्य विधी या आयुर्वेदाच्या हस्तलिखिताचं मराठीमध्ये भाषांतर त्यांनी केलेलं आहे. साहित्य अकादमीसाठी माननीय राजेंद्र मिश्र यांच्या इक्षुदंड या संस्कृत कथा संग्रहाचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. त्याचबरोबर 20 पेक्षा अधिक राष्ट्रीय स्तरावरचे शोध निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. आकाशवाणी आणि वर्तमानपत्रांमधूनही त्या नियमित लेखन करत असतात. काव्यमीमांसा, साहित्य दर्पण, मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची आणि कुमारांसाठी एकांकिक संच अशी त्यांची यापूर्वी प्रसिद्ध झालेली काही पुस्तकं आहेत. त्यांच्या या कार्यासाठी नाट्य संस्कार कला अकादमी, पर्वती नागरी कृती समिती आणि मराठी विश्वकोशातर्फेही पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आपण ऐकूया त्यांच्याकडून त्यांचं मौलिक मार्गदर्शन. नमस्कार. महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीतर्फे चालू असलेल्या उपक्रमामध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होतोय आणि या निमित्ताने एका परिचित पण फारशा माहिती नसलेल्या अशा विषयावर इथे बोलण्यासाठी मला संधी मिळते. आपल्या सगळ्यांनी 64 कला हा शब्द नक्की असतो, पण या 64 कला म्हणजे नेमक्या कुठल्या कला, या कलांचा उल्लेख कुठे कुठे आलाय आणि ह्या कलांबद्दल आपल्या साहित्यामध्ये ग्रंथामध्ये काय म्हटलंय, याची भारतीय परंपरा काय आहे, या सगळ्या विषयी आज बोलण्यासाठी मला इथे उपस्थित व्हायला खूप छान वाटतंय. 64 कला याच्या संबंधात भारतीयांची दृष्टी नेमकी काय होती, विचार काय होते, हे आपण बघूया. चौसष्ट कलांबद्दलची माहिती आपल्याला संस्कृतच्या विविध ग्रंथातनं बघायला मिळते. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये लिहिला गेलेला कामसूत्र हा त्या संदर्भातला एक महत्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये आपल्याला 64 कलांची यादी मिळते. त्याही आधी बौद्ध धर्मामध्ये महत्वाच्या मानल्या गेलेल्या ललित विस्तर या ग्रंथामध्ये एकूण 86 कलांचा उल्लेख मिळतो. तसंच शैवतंत्र, महाभारत, भागवत पुराण, शुक्रनीती किंवा शिवतत्व रत्नाकर अशा वेगवेगळ्या ग्रंथांमधून आपल्याला 64 कलांबद्दलची माहिती मिळते. अर्थातच याचा आकडा 64 असला तरी या सगळ्या ग्रंथांमध्ये एकाच प्रकारच्या कलांबद्दल लिहिलेलं नाहीये. तर 64 हा आकडा एकसारखा राहिला असला तरी वेगवेगळ्या कलांबद्दलचा समावेश त्याच्यात केला गेलाय असं आपल्याला दिसतं. या 64 कला कोणत्या होत्या हे समजून घेताना प्रत्येक कलेबद्दल माहिती घेण्यापेक्षा त्यातल्या गटाप्रमाणे किंवा वर्गीकरणाप्रमाणे आपल्याला काही कलांची माहिती करून घ्यायची. याच्यात अर्थातच पहिल्यांदा सांगितल्या गेलेल्या ज्या कला आहेत त्याला आपण अभिजात कला असं म्हणतो. अभिजात म्हणजे काय, तर अभिजन, रसिक, पंडित यांच्या मनाला मोहवेल, यांना आवडेल, यांच्या अभिरुचीला पटेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कला म्हणजे अभिजात कला.
रसिकांना आणि पंडितांना आवडतील अशा प्रकारे कलांचा समारोप करायचा असेल किंवा अशा प्रकारे कला सादर करायच्या असतील तर अर्थातच कलावंताला त्या कलेमध्ये अनेक वर्ष रियाज करायला लागतो. त्या कलेची साधना करायला लागते आणि अत्यंत बारकाव्याने तपशिलात जाऊन त्या कलेबद्दल माहिती करून घ्यायला लागते. अशा संपूर्ण आयुष्य वेचून जे कलावंत गायन सादर करतात, वादन, नृत्य, चित्र किंवा एखादं शिल्प कोरतात, ह्या कलांना अभिजात कला असं म्हटलं जातं. या कलांना अर्थातच या 64 कलांमध्ये अतिशय मानाचं स्थान आहे, म्हणून यांचा उल्लेख सगळ्यात पहिल्यांदा केला जातो. आपल्या लक्षात येईल की भारतीय परंपरेतल्या या अतिशय उन्नत कला समजल्या गेल्या आहेत आणि या सगळ्या कलांचे उल्लेख अगदी वेदकालांपासनं म्हणजे अतिशय प्राचीन कालापासून झालेले आपल्याला दिसतात आणि वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये याच्याविषयी तपशील आले आहेत. पण या अभिजात कलांच्या व्यतिरिक्त ज्या कलांचा उल्लेख 64 कलांमध्ये केला गेलाय, त्यातल्या प्रामुख्याने ज्या महत्वाच्या कला आहेत, त्या शृंगाराशी संबंधित आहेत. शृंगार याचा अर्थ स्वतःच्या शरीराला नटवणं किंवा सजवणं. माणसाला आपलं शरीर नटवायला, सजवायला आणि चांगलं दिसायला नक्कीच आवडतं. ही एक आदिम भावना आहे असं म्हटलं तरी चालेल. अगदी प्राचीन काळी असलेल्या हडप्पाकालीन संस्कृतीच्या म्हणजे 3-3.5 हजार वर्ष पूर्वीच्या काळात असलेल्या ह्या संस्कृतीमधल्या उत्खननामध्ये एक शृंगार पेटी मिळाली. या शृंगार पेटीमध्ये काशापासनं केलेले आरसे, हस्तिदंतापासनं केलेले कंगवे, केशाच्या वेगवेगळ्या रचना करण्यासाठी वापरले जाणारे आकडे, पिना, एवढंच काय, ओठ आणि भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या काड्या सुद्धा मिळाल्या. म्हणजेच खूप पूर्वीपासनं माणसाला आपलं शरीर सजवायला, नटवायला, चांगलं दिसायला आणि त्यामुळे मन प्रसन्न राहायला हे आवडतं. त्यामुळे शृंगार या प्रकारातली एक सांगितलेली कला आहे कर्णपत्रभंग. कर्ण म्हणजे कान, पत्र म्हणजे पानं किंवा फुलं. त्यामुळे पाना फुलांपासनं कानातली बनवणं. अर्थात कानातली म्हणजे काय फक्त कानात घालायचे अलंकार नाही, तर वेगवेगळे अलंकार बनवणं. आपल्याकडे गौरीचा हळदी कुंकू असेल, डोहाळ जेवण असेल, संक्रांतीसारखा सण असेल, तर अशा प्रकारचे दागिने आवर्जून वापरले जायचे. याचा आणखी एक चांगला उल्लेख आपल्याला महाभारतात मिळतो. जेव्हा पांडव अज्ञातवासात होते, तेव्हा त्यांच्याबरोबर असणारी द्रौपदी ही एका राणीची दासी म्हणून सैरंध्री या नावाने तिथे राहिली होती आणि तिचं कामच मुळी दासी म्हणून त्या राणीचा शृंगार करणं हे होतं. तर कालिदासाची जी वेगवेगळी महाकाव्य आणि नाटकं आहेत, म्हणजे रघुवंश असेल, कुमारसंभव असेल किंवा अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम यासारखी नाटकं असतील, यामधल्या नायिका या लोध्र पुष्पासारख्या पांढऱ्या शुभ्र फुलाच्या परागकणांनी स्वतःच्या चेहऱ्याला अलंकृत करतात किंवा लाल रंगाच्या फळापासून ओठ रंगवतात, आलता लावतात, असे वेगवेगळे उल्लेख आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये आलेले दिसतात. त्यामुळे या 64 कलांमध्ये अलंकारांना एक महत्वाचं स्थान मिळालं. पण अर्थातच अलंकार घालणं एवढंच ते नसून अलंकार घडवणं ही एक कला आहे. कारण अलंकार घडवण्यासाठी उत्तम प्रतीचे धातू शोधणं, त्याच्या खाणी निर्माण करणं, ते शुद्ध करणं, त्याच्यापासनं सुंदर बारीक तारा, पत्रे किंवा मणी या स्वरूपामध्ये ते आणणं, ह्या प्रकारचं धातू विज्ञानही आहे. त्यामुळे अलंकार घडवणं याच्यामध्ये कला आणि विज्ञान या दोन्हीचा समावेश आहे असं आपल्या लक्षात येईल. असे अलंकार घडवून स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आपलं शरीर अलंकृत करायला आवडतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे हडप्पाकालीन उत्खननामध्ये अशा प्रकारचे अलंकार अगदी प्राचीन काळी आपल्याकडे मिळाले. त्याच्यामध्ये मण्यांचे, सोन्याचे केलेले हार, बांगड्या, अंगठ्या किंवा दंडात घालायची वाकी, कंबरपट्टा यासारखे अनेक अलंकार मिळाले. इथे दिसते ही नर्तकी हा एक मुळातला ब्रॉन्झचा पुतळा हडप्पाकालीन उत्खननामध्ये सापडला. ही नर्तकी आता तिला आंतरराष्ट्रीय समाज मान्यता मिळालेली आहे.
बघा हिच्या हातामध्ये केवढ्या बांगड्या आहेत, गळ्यामध्ये एक अलंकार घातलेला आहे, तिने केसांमध्ये घातलेला आहे काही. अशा प्रकारे हे अलंकार प्राचीन काळापासून आपल्याला दिसतात. इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं दुसरं शतक या कालखंडामध्ये लिहिल्या गेलेल्या नाट्यशास्त्र या भरतमुनींनी रचलेल्या ग्रंथामध्ये तर आहारी अभिनयाच्या भागात स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीचे अलंकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये अलंकारांचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत. अलंकार कशा प्रकारे घडवले जातात, तर काही अलंकार हे आवेद्य असतात. आवेद्य म्हणजे ज्याला आजकाल आपण पर्सिंग ऑर्नामेंट्स म्हणतो, म्हणजे छिद्र करून शरीराच्या एखाद्या आवरणाला त्याच्यात घातला जाणारा दागिना, म्हणजे थोडक्यात कानातलं, हे आवेद्य अलंकार आहे. बंधनीय म्हणजे बंध बांधून टाईड अप ऑर्नामेंट्स, ज्याप्रमाणे कमरेला कंबरपट्टा बांधला जातो. आक्षेप्य म्हणजे वोन ऑर्नामेंट्स, म्हणजे पैंजणासारख्या एखादा दागिना. आणि आरोप्यक म्हणजे पुट अराउंड ऑर्नामेंट्स, म्हणजे अंगाच्या अवयवाभोवती घातलेला दागिना, उदाहरणार्थ गळ्यात घातलेला एखादा हार. आपण जर का बघितलं तर आजही ह्या 4 प्रकारातच दागिने घडवले जातात आणि वापरले जातात असं आपल्याला दिसेल. या चारही प्रकारातल्या स्त्री आणि पुरुषांसाठी डोक्यापासून पायापर्यंत वापरायचे असंख्य दागिने याच्यात सांगितले. उदाहरणादाखल काही दागिने इथे सांगते. दागिने म्हटले की स्त्रिया असं एक समीकरण आपल्या डोक्यात असतं, पण स्त्रिया नाही तर पुरुषांसाठीही असे अनेक दागिने नाट्यशास्त्रात सांगितले. उदाहरण म्हणून बघा, शिर म्हणजे मस्तकावर घालायचे चूडामणी आणि मुकुट हे 2 दागिने. हे कुणाची नावं आहेत, तर डोक्यावर घालायचे असे दागिने जे सोन्यापासून केलेले असतात आणि त्याच्यात उत्तम रत्न मढवलेली असतात. तर सोन्याचाच केलेला पण जास्त उंच असा जो असतो त्याला किरीट असं म्हटलं जातं. तर पुरुषांसाठी मस्तकावर परिधान करायचा पार्श्वमौली हा दागिना उंच असा मुकुटासारखा असतो आणि दोन्ही कान झाकेपर्यंत त्याचा भाग खाली येतो. असे मुकुट हे शक्यतो देव किंवा गंधर्व अशांसाठी नाट्यशास्त्रामध्ये सांगितले. कानात घालायच्या दागिन्याला कुंडल आणि मोचक असे शब्द आहेत. हे कानाच्या मध्यभागी घातले जातात किंवा काही पूर्ण कान व्यापलेले असतात. हलते असे कानाच्या खाली येणारे दागिने ह्याच्यात सांगितलेले आहेत. तर मानेसाठी कंठा आणि हर्षक ह्या नावाने 2 दागिने सांगितलेत. हर्षक म्हणजे हर्ष, आनंद देणारा. गोल टपोऱ्या सुंदर मोत्यांचा हा दागिना असतो आणि ताठ अशा दोऱ्यामध्ये किंवा सोन्याच्या तारेमध्ये हा गुंफलेला असतो. एकेरी गोफाला सूत्र असा शब्द आहे. तर लांब असणारा 3 पदरी हार असेल तर त्याला हार असं म्हटलं जातं आणि नाभीपर्यंत लांब असेल तर त्याला देहभूषण असा शब्द आहे. तसंच पुरुषांनी बोटात घालण्यासाठी वळी वापरल्याचा उल्लेख आलाय. आणखी एका विशिष्ट अंगठीचा उल्लेख आलाय, त्याला मुद्रा म्हटलं जातं, म्हणजे ज्याच्यात नाव कोरलेलं असतं अशी अंगठी. संस्कृत मधलं मुद्रा राक्षसम हे नाटक या अशा मुद्रा या स्वरूपाच्या अंगठीवरच बेतलेलं आपल्याला दिसेल. हे असे असंख्य दागिन्यांचे उल्लेख पाहिल्यावर काही जणांना शंका येऊ शकते की असे दागिने प्रत्यक्षात वापरले जात होते का त्याची नुसती काल्पनिक वर्णनं केलेत. पण आपल्याकडच्या प्राचीन शिल्पांमध्ये, मंदिरांमध्ये येणारी ही जी शिल्प आहेत त्याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर ज्या प्रकारचे दागिन्यांचे वर्णन केलंय त्या नखशिखांत दागिन्यांनी मढवलेल्या मूर्ती आपल्याला दिसतात. अतिशय सुंदर बारीक काम दगडामध्ये कोरलेलं आपल्याला दिसतं. असे सुरेख दागिने प्रत्यक्षात घालत असल्याशिवाय अशा मूर्ती घडवणं अवघड वाटतं. केशरचनांचे जे उल्लेख नाट्यशास्त्रामध्ये आले त्याच्यामध्ये पुरुषांसाठीही वेगवेगळ्या केशरचना सांगितल्या. डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारे जटा बांधणं, केसांची वेटोळी करणं, शेंडी राखणं आणि अगदी टक्कल सुद्धा त्याच्यात सांगितलेलं आहे. तर चित्रश्मश्रू याच्यामध्ये चेहरा अधिक सुंदर दिसावा याच्यासाठी दाढी कोरणं किंवा मिशा राखणं याचे उल्लेख आलेले आपल्याला दिसतात. अर्थातच पुरुषांसाठी एवढ्या केशरचना सांगितल्यात, म्हणजे स्त्रियांसाठीही पुष्कळ केशरचना सांगितलेल्याच आहे. त्याला शिखापाश असा शब्द वापरला. एकवेणी, त्रिवेणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या आहेत
किंवा अगदी शेपूट सोडलेल्या आंबाड्याचाही उल्लेख तिथे आलेला आपल्याला दिसतो. आणखी अलंकरणामध्ये माल्याभरण हा प्रकार सांगितलाय. माल्य म्हणजे फुलं, त्यामुळे फुलांच्या दागिन्यांचे उल्लेख आलेत. हार, माळा, केसात गुंफायचे गजरे अशा प्रकारे ह्या दागिन्यांचं स्वरूप होतं. आणखी एका प्रकारचा उल्लेख आलाय तो म्हणजे फुलांचे गुच्छ. कुणाला तरी भेटायला जाताना फुलाचा गुच्छ बरोबर नेण्याची पद्धत त्या काळी असली पाहिजे. कालिदासाने लिहिलेल्या मालविकाग्निमित्रम या नाटकामध्ये विदूषक जेव्हा राणीला भेटायला जातो तेव्हा अशा प्रकारे रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून एक सुंदर फुलांचा गुच्छ करून तो तिला घेऊन जातो असा उल्लेख आला. आजही आपल्याकडे विशेष कार्यक्रमामध्ये, सणाला स्त्रिया केसात सुंदर सुवासिक फुलांचे गजरे माळतात हे आपल्याला माहिती आहे. किंवा गर्भार स्त्रीचं डोहाळ जेवण करायचं असेल तर त्यांना फुलाची वाडी घातली जाते. म्हणजे फुलापासून तयार केलेले वेगवेगळे दागिने घालवून त्या गर्भार स्त्रीला सजवलं जातं. अलंकरणाबरोबर आणखी एक महत्वाची कला सांगितली आहे, रत्न रौप्य परीक्षा. म्हणजे दागिने घडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळे धातू आणि रत्न यांची पारख करणे. आजही जडजीवाहरांकडे धातूंची आणि रत्नांची पारख करणारे पारखी असतात हे आपल्याला माहिती आहे. अग्निपुराण, गरुड पुराण अशासारख्या ग्रंथांमध्ये या रत्नांची परीक्षा कशी करावी, रत्न चांगलं आहे का नाही, ते खरं आहे का नाही, हे कसं ओळखावं याबद्दल आपल्याला माहिती संग्रहित केलेली दिसते. अर्थातच रत्नाचं पारख करणं हे जसं एक कौशल्य आहे, त्याप्रमाणे पुन्हा एकदा खाणीतनं रत्न काढणं, त्याला उत्तम पैलू पाडून तो मौल्यवान करणं, हाही विज्ञानाचा भाग त्याच्यामध्ये अपेक्षित आहेच. उदाहरण म्हणून मेघदूतातला कालिदासाने लिहिलेल्या एका श्लोकाचा उल्लेख इथे करते. त्यांनी उज्जैनी नगरीच्या बाजारपेठेचा उल्लेख मेघदूतात केलाय आणि त्याच्यामध्ये असंख्य रत्न असल्याचा उल्लेख आलेला आहे. आणि किती रत्नांनी तो बाजार भरलेला आहे, तर जणू काही जगातली सगळीच रत्न तिथे आणून मांडलीत का काय असं वाटावं, अशा प्रकारचा तो बाजार आहे. अलंकरणांच्या बाबतीत आभूषण योजन ही आणखी एक कला सांगितली गेली. आपल्याकडच्या कपाटामध्ये सोन्या मोत्यांचे रत्नांनी जडवलेले असंख्य दागिने कदाचित असतील, पण ते दागिने कधी, कुठे, कसे वापरायचे ह्याची जाण असणं, ह्याची माहिती असणं ही एक कला मानली गेली. आपण कुठल्या कार्यक्रमाला जातोय, आपल्याबरोबर कोण लोक असणार आहेत, आपण कशा प्रकारचे कपडे घातले, त्याला साजेसे दागिने घालता येणं, ती समज असणं ही एक प्रकारची कलाच आहे. दागिन्यानंतर अर्थातच माणसाचं लक्ष जातं ते कपड्यांकडे. त्यामुळे वस्त्र प्रावरणं ही एक महत्वाची कला आहे. त्याच्यामधल्या कलेला नाव दिलंय नेपथ्य योग. म्हणजे ऋतू आणि कालानुसार वस्त्रांची आणि अलंकारांची निवड करता येणं ही सुद्धा कला आहे बरं का. ऋतूनुसार आपण कपडे खरंच बदलत असतो. आपण उन्हाळ्याचा काळ असेल तर अर्थातच थोड्याशा फिक्या रंगाचे कपडे घालतो आणि थंडीमध्ये जास्त उबदार आणि गडद अशा रंगाचे कपडे घालतो. अशी निवड करता येणं ही एक कला समजली गेली. या संबंधातली आणखी एक कला आहे, त्याला नाव आहे वस्त्र गोपन. म्हणजे वस्त्र जर का फाटलं असेल तर ते अशा प्रकारे शिवावं की ते फाटलं होतं हे कळणार नाही, उलट तिथे कलाकुसर केली जावी. आजकाल आपण त्याला रफू असं म्हणतो, त्यामुळे तीही एक कला. आणखी एक वस्त्रांच्या संबंधातली महत्वाची कला ती म्हणजे वस्त्र रंगवणं. कापसापासनं अत्यंत सुंदर असा धागा तयार करून वस्त्र मागावरती विणणं हीही त्यातली कला आहे. आणि नैसर्गिक पानं, फुलं, वेगवेगळ्या बिया यांच्यापासनं रंग तयार करून नैसर्गिक पद्धतीने वस्त्र रंगवणं हीही एक कला मानली गेली. आपल्याकडचं कलमकारी हा जो एक प्रकार आहे तो अजूनही नैसर्गिक गोष्टींपासून रंग तयार करून त्याचं चित्रण वस्त्रावर केलं जातं. त्यामुळे वस्त्रांना एक रंग देणं, मुळातला बेसचा रंग देणं आणि त्याच्यावर वेगवेगळी डिझाईन्स काढणं, त्या दोन्हीचा समावेश याच्यामध्ये होतो. जेव्हा आपल्याकडे शिवण्याची कला आलेली नव्हती तेव्हा वस्त्र दोन प्रकारची असायची, एक उत्तरीय आणि एक अधोवस्त्र. उत्तरीय म्हणजे खांद्यावरनं लपेटून घेतलं जाणारं वस्त्र
आणि अधोवस्त्र म्हणजे कमरेशी गाठ मारून बांधून वापरलं जाणारं असं वस्त्र. ते उत्तरीय आणि अधो वस्त्र या दोन्हीचं रूपांतर हळूहळू ओढणी आणि पदर किंवा धोतर आणि लुंगी अशासारख्या वस्त्रांमध्ये झालं. ही आपली पारंपरिक वस्त्र आहे आणि म्हणूनच कदाचित गांधीजींनी सर्वसामान्य माणसासारखं पंचा गुंडाळणं आणि खांद्यावरनं एक वस्त्र घेणं अशा प्रकारचा पोशाख निवडला असावा. या अशा वस्त्रांचे असंख्य उल्लेख आपल्याला साहित्य ग्रंथांमध्ये दिसतात. त्याबरोबर आणखी उल्लेख येतात ते रेशमी वस्त्रांचे असतात. त्याला दुकुलं असा शब्द वापरला जातो. त्यामुळे कापसापासनं वस्त्र तयार करणं हे जसं एक कौशल्य होतं, त्याचबरोबर रेशमाची वस्त्र तयार करणं हे सुद्धा कौशल्य आपल्याकडे प्राचीन काळापासून होतं. अशी सुंदर तलम वस्त्र तर तयार केली जातच, पण त्याच्या काठावर हंस, मोर किंवा चांगली फुलं-पानाची वेलबुट्टी अशा प्रकारे भरतकाम किंवा अशा प्रकारे मागावर विणताना केलेली रचना किंवा डिझाईन्स अशाही वस्त्रांचे उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये बघायला मिळतात. या नंतरची कला आहे ती वास्तू सुशोभन. ज्या घरामध्ये आपण राहतो ते घर सुशोभित असावं, सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांना वाटतच असतं. त्यामुळे वास्तुशास्त्र म्हणजे अक्षरशः जिथे वास्तू बांधायचे तिथल्या मातीचं परीक्षण करण्यापासून ते उंच भवनं, महाल, राजवाडे बांधण्यापर्यंतची, ज्याला आज आपण आर्किटेक्चर म्हणतो, अशा प्रकारची रचना आपल्याकडे पूर्वीच्या काळापासून होत होती. अशी अत्यंत कलात्मक बांधलेले राजवाडे किंवा प्राचीन मंदिरं आजही आपल्याला बघायला मिळतात. वास्तूच्या संदर्भातली आणखी एक कला आहे, त्याला तक्षण कर्म असा शब्द आहे. म्हणजे लाकडावर कोरीव काम करणं. घरामध्ये अशी कोरीव काम केलेली लाकडं कपाटं करण्यासाठी म्हणजे कपाटाच्या दारांसाठी किंवा पलंगासाठी वगैरे वापरली जातात हे आपल्याला माहितीच आहे. आणखी एक या बाबतीतली कला आहे पट्टिका वेत्र विकल्प. म्हणजे वेताच्या वस्तू किंवा खाटा असं विणणं. चित्रकारिता ही घराच्या संबंधात येते. आपल्याला माहितीये की आदिवासी भागात वारली, गौंड या पद्धतीने अगदी झोपड्या सुद्धा अतिशय कलात्मक पद्धतीने सुंदर रंगवल्या जातात. तिथपासनं ते अगदी आलिशान महागड्या घरापर्यंत सुद्धा सुंदर कलाकारांची चित्र किंवा चित्रकारांची चित्र ही लावलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे वास्तूचं सुशोभन करणं ही आपल्या आयुष्यातली एक महत्वाची कला. आणखी एका गोष्टीला त्यांनी कला म्हटलंय ती म्हणजे वृक्ष वाढवणं. वन म्हणजे नैसर्गिकरित्या तयार होणारी जंगलं, तर उपवन म्हणजे बागा किंवा माणसाने तयार केलेली कृत्रिम वन. याच्यामध्ये फुलांची सुंदर सुंदर सजावट असणारी झाडं, चांगल्या फळांची झाडं अशी तर असायचीच. पण प्राचीन काळी तयार केलेल्या उपवनांमध्ये आपल्याला कृत्रिम प्रकारे तयार केलेले तलाव किंवा टेकड्या आणि त्याच्यावर लावलेले वृक्ष किंवा तलावाच्या भोवती लावलेले वृक्ष अशा प्रकारच्या उपवनांचीही उल्लेख आढळतात. डोळ्याला, मनाला आनंद देणाऱ्या सुंदर फुलं असणाऱ्या अशा या उपवनांच्या बरोबरच विशेषतः आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये औषधी वृक्षांचं मुद्दामून लावावेत अशा प्रकारचे उल्लेख आले. कारण आयुर्वेदाप्रमाणे नास्ति मूलम अनौषधम. झाडाचा कुठलाही भाग हा औषध गुणधर्म नसलेला नसतोच अशी एक गोष्ट सांगितली गेली. म्हणजेच झाडाची सालं, पानं, फुलं, अगदी मुळं सुद्धा आपल्याला उपयोगी पडणारी असतात. म्हणून अशा प्रकारचे वृक्ष हे लावावेत असे उल्लेख केलेले आपल्याला दिसतात. मेघदूतामधला हा एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये त्या मेघाला यक्षाच्या घराच्या भोवतीचा भाग कसा दिसेल त्याच्या खुणा सांगितल्या जातात. तो यक्ष असं सांगतोय की त्या घरासमोर लाल अशोक हलत असताना दिसेल, सुंदर बकुळ उमललेली असेल, कोरांटी लावलेली आहे, मधुमालतीचे मंडप आहेत. अशा प्रकारे घराभोवती सुंदर झाडं लावण्याचे अनेक उल्लेख आपल्याला बघायला मिळतात. या कलांमध्ये अनेक कला या भाषेशी संबंधित आहेत. भाषेमुळेच माणसाला एकमेकांशी संवाद साधता येतो. आपल्या मनातले विचार, मतं, भावना एकमेकांपर्यंत पोहोचवता येतात आणि त्याही पलीकडे जाऊन भाषेचा सगळ्यात महत्वाचा उपयोग होतो तो म्हणजे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ज्ञान संक्रमित करण्यासाठी.
असं ज्ञान संक्रमण करण्यासाठी पूर्वीच्या काळी जेव्हा लेखन कला आणि लिपी अस्तित्वात नव्हती, तेव्हा अ, मौखिक परंपरा आपल्याकडे होती. म्हणजे गुरुनी सांगायचं आणि शिष्याने ते म्हणायचं, ह्या प्रकारे ज्ञानाचं संक्रमण व्हायचं. या मौखिक पद्धतीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी म्हणून नादयुक्त, वृत्तबंध किंवा छंदबद्ध अशा प्रकारची रचना केली जायची. त्यामुळे छंदांचं उत्तम ज्ञान असणं, शब्दांची चांगली जाण असणं, ही एक महत्वाची कला मानली गेली आहे. कारण त्यामुळे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिलं जातं. जेव्हा आपल्याकडे लिपी आणि लेखन कला अस्तित्वात आली, तेव्हा हस्तलिखितांची ती वेगवेगळी पानं पुस्त म्हणजे एकमेकांशी बांधलेली असल्यामुळे त्याला पुस्तकं असं म्हणायला लागले. त्या पुस्तकात लिहिलेलं उत्तम प्रकारे अर्थ समजून वाचता येणं, ग्रंथ वाचन ही एक कला मानली गेली. याबरोबरच परदेशी भाषा शिकणं, अर्थात परदेशी म्हणजे त्या काळानुसार वेगवेगळे प्रांत, भारतातच वेगवेगळे प्रदेश किंवा प्रांत प्राचीन काळापासून होते आणि भारत हा बहुभाषिक प्रदेश असल्यामुळे प्रांताप्रमाणे वेगवेगळी भाषा आपल्याकडे असायची. त्या अर्थाने वेगवेगळ्या प्रदेशातल्या किंवा प्रांतातल्या भाषा शिकणं हे एक महत्वाचं कौशल्य होतं. भारतातल्या भारतात आपल्याच लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या भाषांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. त्यांच्या भाषा बोलता आल्या पाहिजेत, समजून घेता आल्या पाहिजेत. ही गरज खरंच किती महत्वाची आहे. याबरोबरच पक्ष्यांची भाषा बोलणं किंवा समजणं ही पण एक कला सांगितली गेली. आणि काही संस्कृत ग्रंथांमधनं अशा प्रकारे नायिका या पक्ष्यांशी बोलतायत अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला दिसतायत. भाषेशी संबंधित आणखी एक वेगळ्या प्रकारची कला मानली गेली आहे प्रहेलिका. प्रहेलिका म्हणजे कोडी, कोटी किंवा उखाणे करणं. आपल्याकडे पूर्वी लग्नात किंवा कार्यक्रमात उखाणे घेतले जायचे किंवा पूर्वी आजी-आजोबा संध्याकाळच्या वेळेला नातवांना बसून त्यांना वेगवेगळी कोडी विचारायचे. त्यालाच प्रहेलिका असं म्हणतात. अशा प्रकारच्या कोड्यातनं बुद्धी अधिक तल्लख होते. म्हणून हे एक महत्वाची कला आहे असं म्हटलं गेलंय. आणखी एक कला समजली गेली ती म्हणजे काव्य समस्या पूर्ती. म्हणजे काव्याचा एखादा चरण देणं किंवा त्याचा आशय सांगणं आणि त्याला अनुसरून ते काव्य पूर्ण करणं. अशा प्रकारे एक कला मानली गेली आणि पूर्वीच्या काळी ह्याच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धाही घेतल्या जात असे उल्लेख आपल्याला सापडतात. आणखी एक भाषेशी संबंधित कला आहे ती आहे संपाठ्य. म्हणजे दुसऱ्याने सांगितलेलं ऐकून जसंच्या तसं पुन्हा म्हणता येणं. अर्थातच जेव्हा मौखिक परंपरा होती तेव्हा गुरु जे उच्चारतो ते तसंच्या तसं पुन्हा म्हणता येणं हे फार महत्वाचं होतं ज्ञान परंपरेसाठी. आणि म्हणून संपाठ्य ही कला मानली गेली. आणि वेदांसारखं ज्ञान अजिबात बदल त्याच्यामध्ये अक्षराचाही न होता हजारो वर्षानंतरही टिकून आहे ते ह्या संपाठ्य कलेमुळे. काव्याशी संबंधित अशी आणखी एक कला मानली गेली आहे मानसी काव्यक्रिया. म्हणजे विषय देऊन ताबडतोब तिथल्या तिथे काव्य रचना करणं. अक्षर मुष्टिका कथन म्हणजे मुष्टिका म्हणजे मूठ किंवा अर्थातच बोट किंवा हात त्याच्याद्वारे संभाषण साधणं विशिष्ट व्यक्तींनाच कळावा अशा प्रकारचं हे संभाषण आहे असं म्हणायला हरकत नाही. याला बॉडी जेस्चर्स असंही म्हणता येईल. सांकेतिक भाषा तयार करणं हे आणखी एक कौशल्य मानलं गेलंय. सांकेतिक भाषा ह्या प्रामुख्याने त्या काळामध्ये हेरांसाठी महत्वाच्या ठरल्या असाव्यात. आजही लहान मुलं एकमेकांमध्ये बोलत असताना र, फ, ट च्या भाषा तयार करतात. जेणेकरून आपल्यापुरतीच ती भाषा कळेल आणि इतरांना आपण काय बोलतोय हे समजणार नाही. आणखी एक भाषेशी संबंधित कला आहे तिला दुर्वाचक योग असं म्हटलं गेलं. म्हणजे काव्यामध्ये ज्या प्रकारचा रस आहे, ज्या प्रकारच्या भावना सांगितल्या गेल्या आहेत, त्याला अनुरूप असणारे असे गायनातले राग निवडून त्या रागामध्ये त्या काव्याचं गायन करता येणं, ही एक प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण कला मानली गेली आहे. आणखी एक फार छान कला आहे त्याला गंधयुक्ती असा शब्द वापरला गेलाय. गंध म्हणजे अर्थातच सुगंध किंवा सुवास. माणसाला सुवासाचं आकर्षण आदिम काळापासून आहेच. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची अत्तरं तयार करणं, उटणी तयार करणं ही एक कला मानली गेली. त्याच्यासाठी मुद्दामून चांगली सुवासिक फुलांची लागवड करणं, चांगल्या प्रतीची फुलं तयार करणं
आणि अशी फुलं, त्यांची फुलं असतील, काही झाडांच्या सुवासिक साली असतील, त्याची अतिशय वस्त्रगाळ अशी चांगली बारीक पूड तयार करणं आणि चांगल्या सुवासिक फुलांवर प्रक्रिया करून त्याचं उत्तम दर्जाचं अत्तर तयार करणं, त्याच्यासाठी भारत प्रसिद्ध होताच. आपल्याकडे अत्तर करण्याचे फार पूर्वीपासून कारखाने होते आणि ती करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, अशा प्रकारचे उल्लेख आपल्या ग्रंथांमधनं आपल्याला सापडतात. आणि उठणं तर दूध किंवा तेलात खुलून लावून त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरण्याचाही प्रघात आपल्याकडे जुना आहे. गंधाच्या संदर्भात मर्दन करणं म्हणजेच मालिश किंवा मसाज करणं याचाही उल्लेख येतो. हा मसाज अर्थातच त्वचा सुंदर व्हावी ह्याच्यासाठी तर आहेच, पण स्वास्थ्यासाठीही आहे. त्यामुळे अगदी नवीन जन्मलेले लहान बाळ किंवा बाळंतीण याला विशिष्ट प्रकारच्या तेलाने मालिश केलं जातं. पहिलवानांनी मालिश करावा असं म्हटलंय. त्यामुळे सौंदर्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी सांगितल्या गेलेली गंधयुक्ती आहे. आपल्याकडे अजूनही ह्याच अर्थाने लग्नामध्ये हळद लावली जाते किंवा दिवाळीमध्ये चांगल्या सणांना अशा प्रकारची उटणी लावण्याचा प्रघात आपल्याकडे अजूनही आहे. या नंतरची 64 कलांमध्ये जी कलांची यादी आली आहे त्यात आहे सूचीकर्म. सूची म्हणजे सुई, सुईने केलं जाणारं काम. हे एक फार महत्वाचं कौशल्य मानलं गेलंय. याला हस्तनेत्र संबंध कौशल्य असं म्हटलं जातं. म्हणजे हात आणि डोळे यांचा बरोबर एकमेकांशी तोल साधून केली जाणारी ही बारीक कामं आहेत. त्याच्यामध्ये शिवण, भरतकाम, विणकाम या सगळ्याचा समावेश होतो. आणि याच्यामध्ये रंगसंगती उत्तम समजणं, प्रपोर्शन्स कळणं, वेगवेगळ्या आकारामध्ये डिझाईन्स तयार करता येणं, अशा अनेक बारीक कौशल्यांचा समावेश होतो. विशेषतः स्त्रिया ह्याच्यामध्ये अधिक चांगलं काम करतात असं आपल्याला माहिती आहे. भारतामध्ये तर आपल्याला भरतकामाचे असंख्य टाके आणि वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या प्रांताप्रमाणे दिसतात आणि त्यांनी वस्त्र सजवणं हे आपल्याकडे अनेक काळापासून केलं जात आहे. त्यामुळे हे मानवी विकासातलं महत्वाचं कौशल्य मानलं जातं. यासारखंच आणखी एक कौशल्य आहे ते म्हणजे हस्तलाघव. हाताचा जादुई सुंदर वापर करता येणं. आपण कधी-कधी म्हणतो ना, अमक्या-तमक्याच्या बोटात अगदी जादू आहे, म्हणजे उत्तम कला आहे. या हस्तलाघव कलांमध्ये वेगवेगळ्या कला मानल्या गेल्यात. त्यातली एक कला आहे तंडुल कुसुमावली, म्हणजे रांगोळ्या काढणं. कुसुम म्हणजे फुलं आणि तंडुल म्हणजे तांदूळ. त्यामुळे तांदूळाची पेस्ट तयार करून त्याच्याने आपल्याकडे दक्षिणेकडे अजूनही कोलम या प्रकारची रांगोळी काढली जाते. याच्यामध्ये ठिपके दिले जातात आणि ठिपक्याच्या भोवतीने गोल फिरवून रांगोळी काढली जाते. तसंच कुसुम म्हणजे फुलांची किंवा धान्याची किंवा मणिभूमिका म्हणजे जमिनीवर मण्यांची रचना करून वेगवेगळी डिझाईन्स करणं, यालाही कला मानलं गेलं. माल्यग्रथन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वेण्या विणणं किंवा गजरे करणं, हार वेगवेगळ्या प्रकारे उत्तम रंगसंगती असणारे करणं हे, किंवा शेखर पीड ज्ञान म्हणजे मुकुट तयार करणं किंवा केसात वेगवेगळ्या पद्धतीने रचना करून फुलं माळणं. आजकाल लग्नामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने फुलं माळण्याची खूप पद्धत आपल्याला माहिती आहे. विशेषक छेद ज्ञान म्हणजे कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे तयार करणं आणि ते वापरणं, ही दोन्ही कला मानल्या गेल्या. आपल्याकडे आता पंढरपूरच्या वारीला जातात तेव्हा विशिष्ट प्रकारे तिलक लावला जातो. त्याचे साचे असतात आणि तो एकसारखा म्हणजे तिलक लावला जातो. त्यामुळे केशराचे, कुंकवाचे असे साचे करून तिलक काढणं ही कला मानली गेली. पट्टिका वेत्र वाणकल्प म्हणजे हाताने पट्ट्या काढून उत्तम वेद, टोपल्या वगैरे करणं, खाट विणणं ही कला मानली गेली. आपल्या आयुष्यातली अतिशय महत्वाची अशी ही एक कला आहे सूपकर्म. वेदांनी त्याला अन्नम वै ब्रह्म असं म्हटलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते खाणं म्हणजे केवळ उदर भरणं नाही, तर ते यज्ञकर्म आहे, इतकं पवित्र आहे. कारण आपल्या पोटातला जो जठराग्नी असतो त्याला अन्न खाऊन आपण आहुती देत असतो, अशी त्या मागची कल्पना आहे. स्वयंपाक ही कला जशी जिभेसाठी आहे, चवीसाठी आहे किंवा त्याची उत्तम सजावट केली तर डोळ्यांना सुंदर वाटतं, हा जसा भाग आहे, त्याच्या बरोबरीने अन्न हे शरीर पुष्टी करणारं आहे, शरीर वर्धक आहे, जीवनावश्यक घटक पुरवणारा आहे
त्यामुळे शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीनेही याला अतिशय महत्व आहे. भारतीय प्रांत हा आपल्याकडे वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतातनं बाहेरच्या देशांमध्ये मसाले पाठवले जात. विशेषतः युरोपियन लोकांना भारतीय मसाले अतिशय आवडायचे. त्याचे उल्लेख आपल्याकडे सापडतात. त्यामुळे चांगल्या प्रतीचे मसाल्याचे पदार्थ तयार करणं, वाढवणं आणि त्यांच्यापासून वस्त्रगाळ मसाले तयार करून त्यांची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करणं आणि म्हणून आजही भारतातल्या मसाल्यांचे उल्लेख परदेशामध्ये आपल्याला दिसतात किंवा आता तर ते मसाले वापरलेही जायला लागले ते आपल्याला माहिती आहे. आणि उत्तम पद्धतीनं अन्न शिजवून वेगवेगळे पोषक अन्नघटक शरीराला मिळतील अशा प्रकारे अन्न शिजवणं ही एक महत्वाची कला मानली गेली. महाभारतामध्ये पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा भीमाने अशा प्रकारे बल्लवाचार्याचं काम केलं. त्याला आरालक, गोवीकर्ता, सूपकर्ता असे शब्द वापरले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तळून, भाजून, शिजवून पातळ, घट्ट असे पदार्थ तयार करणारे यांना हे शब्द वापरले जातात. 12व्या शतकामध्ये मानसोल्लास, शिवतत्व रत्नाकर, 17व्या शतकामध्ये लिहिला गेलेला भोजन कुतूहल, क्षेम कुतूहल, पाकदर्पण, तांबूल मंजरी असे अनेक पाकशास्त्रावरचे ग्रंथ आपल्याला बघायला मिळतात. आणि भारतीय पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने अन्न कसं शिजवलं जात होतं त्याची माहिती आपल्याला मिळते. आणखी महत्वाचा असा कलाचा भाग आहे तो म्हणजे सिरोद्योग कर्षण. सिर म्हणजे नांगर आणि कर्षण म्हणजे खेचणे किंवा ओढणे म्हणजे नांगर चालवणे. अर्थातच शेतीशी संबंधात ही कला असल्यामुळे याला ज्ञान असा शब्द वापरला गेला. भारतीय दृष्टीने भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे ह्या ज्ञानाची किती गरज आपल्याकडे होती हे काही मला वेगळं सांगायला नको. शेतीमध्ये केली जाणारी कामं किती नेटकी आणि सुंदर असतात. शेत नांगरलं जातं तेव्हा किती एकसारखं नांगरलं जातं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे शेतीतली कामं ही कला आहे. पण शेती करण्यासाठी जी वेगवेगळी यंत्र लागायची ती यंत्र तयार करणं हेही कलात्मक असं ज्ञान आहे असं समजलं गेलं. आपण विहिरीवर पाहिलेलं रहाटगाडगं असेल, नांगर असेल किंवा भात किंवा धान्य उपळण्यासाठी केलेली सूप किंवा अशा प्रकारची छोटी मोठी यंत्र ही सुद्धा ज्ञानवर्धक अशी कलाच मानली गेली. याबरोबरच अनेक स्वयंचलित यंत्र ही त्या काळात तयार केली जायची. नाट्यशास्त्रामध्ये अशा स्वयंचलित यंत्र कशी तयार करावीत याबद्दलचे उल्लेख आले. आपल्याकडे खूप पूर्वीच्या काळापासून दिवसाचा वेळ कळण्यासाठी सूर्याची नेमकी स्थिती काय आहे आणि आता किती वाजले आहे यासाठीचं वालुका यंत्र होतं, दोला यंत्र होतं किंवा आयुर्वेदामधली वेगवेगळी औषधं, काढे किंवा रसायनं तयार करण्यासाठी ची वेगवेगळी यंत्र करण्याचे उल्लेख आपल्याला आलेले दिसतात. त्यामुळे ही ज्ञानाधारित कला आपल्याकडे प्राचीन काळापासून होती आणि अजूनही चालू आहे. आणखी एक गंमतशीर कला ह्याच्यात सांगितली ती म्हणजे द्यूत कला, द्यूत खेळणं, सोंगट्या किंवा सारीपाट. शिवपार्वती सोंगट्या खेळत असल्याचे उल्लेख आणि चित्र आपल्याला अनेक हस्तलिखितात दिसतात. महाभारतात तर द्यूताने महाभारताची कथाच पालटवून टाकली हेही आपल्याला माहितीये. खंडोबा देवी म्हाळसा सारीपाट खेळत, राजा नल सारीपाट खेळत असे सारीपाटाचे अनेक उल्लेख आणि हस्तलिखितांमध्ये चित्र आपल्याला बघायला मिळतात. अजूनही दिवाळीला काही ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या रात्री सोंगट्या खेळाव्या असं म्हटलं जातं आणि तशा त्या खेळल्याही जातात. आणखी एक याच्यामध्ये महत्वाची कला आहे त्याला म्हटलं गेलंय व्यायामिकी विद्या ज्ञान. याच्यामध्ये कला तर आहेच पण विद्याही आहे आणि ज्ञानही आहे. हे आहे व्यायामाचं शास्त्रोक्त ज्ञान. व्यायाम हा किती महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आजही आपल्याकडे सकाळी उठून घरात व्यायाम करणारे, फिरायला जाणारे अनेक जण असतात. ते अगदी जिम पर्यंत वेगवेगळ्या प्रकारे व्यायाम केले जातात. अर्थातच शरीर स्वास्थ्याशी संबंधित असणारं असं हे ज्ञान आहे. श्रम करता येणं, ताकद येणं याच्यासाठी, पौरुषत्व येणं याच्यासाठी व्यायाम सांगितलाय. याबरोबरच सैन्याच्या प्रशिक्षणासाठी म्हणूनही व्यायाम सांगितला गेलाय. सैन्याला युद्धामध्ये तर ताकद उत्तम असली पाहिजे, शस्त्रास्त्र नीट चालवता आली पाहिजे, याच्यासाठी सातत्याने तसा सराव करायला गरजेचं असतं.
त्यामुळे व्यायाम हा महत्वाचा आहे आणि त्याला एक विद्या आणि ज्ञान आपल्याकडे परंपरागतरित्या मानलं गेलंय. महाभारतासारख्या ग्रंथांमध्ये त्याचे अनेक उल्लेख आलेले आपल्याला दिसतात. या 64 कलांच्या यादीमध्ये आणखीही काही गंमतशीर वेगळ्या प्रकारच्या कला आहेत. वेगवेगळे वेश धारण करता येणं, म्हणजे ज्याला आपण सोंग काढणं म्हणतो, तशी सोंग घेता येणं ही कला मानली गेली आहे. मला वाटतं हेर वगैरे यांच्या दृष्टीने ही कला फार महत्वाची असेल. अतींद्रिय क्षमता म्हणजे आपली इंद्रिय अवयव जी जी कला कौशल्य त्याच्यामध्ये असतात त्याच्या पलीकडे जाऊन ती वापरणं, म्हणजे ज्याला आज आपण सुपर हिरो म्हणतो, अशा प्रकारच्या क्षमता. शकून अपशकून सांगणं, जादू करता येणं किंवा एखाद्या व्यक्तीला वश करता येणं, ह्या अशा प्रकारच्या कला मला वाटतं प्रामुख्याने हेरांसारखी काम करणारे किंवा सैन्यातली लोक त्या काळामध्ये विशेष करून वापरत असावेत असं दिसतंय. त्यामुळे भारतीय परंपरेने या 64 कलांच्या निमित्ताने कलात्मक दृष्टी कशी असावी आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कलेचं महत्व काय आहे हेच एक प्रकारे सांगितलंय असं आपल्याला दिसेल. कला म्हणजे दरवेळेला आयुष्यभर त्याच्यासाठी आयुष्य वेचूनच कला जोपासता येते असं नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यातले व्यवहार सांभाळत कलात्मकता जोपासता येते. हा दृष्टिकोन ह्या 64 कलांच्या यादीने आपल्याला दिलेला दिसतो. घर स्वच्छ ठेवणं, घरामध्ये असलेली भांडी नीट मांडून ठेवणं, रोज समोर रांगोळी काढणं, इथपासनं ते शेतामध्ये सुंदर काम करणं, एका रांगेमध्ये रोपं लावणं, अशा अनेक ठिकाणी आपल्याला कलात्मकतेचा आविष्कार होताना दिसतो. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेक व्यापताप डोक्याला असतात. त्याच्यात अशा प्रकारे उत्तम रंगसंगती, उत्तम कॉम्पोजिशन बघणं किंवा स्वतःला करता येणं यांनी नक्कीच मनाला शांती मिळते, दिलासा मिळतो, प्रसन्नता मिळते. आणि म्हणूनच कलात्मकता ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते, अशा पद्धतीने भारतीयांनी ह्याच्याकडे पाहिलंय. काव्यादर्श या दंडीने लिहिलेल्या ग्रंथामध्ये तर तो म्हणतो, नृत्य गीत प्रभृतया कलाहा कामार्थ संश्रया. काम आणि अर्थ या दोन्हीचा आश्रय कलांमध्ये असतो. काम म्हणजे इच्छा, अपेक्षा. आपल्या आयुष्यामध्ये थोडीशी शांतता असण्याची किंवा मन प्रसन्न असण्याची जी इच्छा असते, ती इच्छा याच्यातनं पूर्ण होतेच, पण कलांमुळे अर्थार्जनही होतं, याचाही उल्लेख त्यांनी केलाय. आपण बघा, ह्या 64 कलांच्या यादींमधल्या कित्येक कला वापरून आजही अर्थार्जन केलं जातं. त्यामुळे आनंद आणि अर्थ या दोन्हींचं मिश्रण याच्यात असल्यामुळे याच्यातनं अर्थानंद प्राप्त होतो असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. निश्चितच या ग्रंथामध्ये भर्तृहरी म्हणतो, साहित्य संगीन कला विहीन साक्षात पशु उच्च विषाणहीन. एखादा माणूस जर का साहित्य, संगीत किंवा कुठलीही आत्ता सांगितली ह्याच्यातली कला याच्यामध्ये रमत नसेल, तर तो साक्षात पशुच असल्यासारखा आहे. फक्त त्याला शेपूट आणि पंख किंवा शिंग नसतात एवढंच. कारण कलात्मकता असणं, कलेची नजर असणं, कलेची बोटं असणं ही माणसाची खासियत आहे, माणसाचं वेगळेपण आहे. प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये इतक्या प्रमाणात आपल्याला कलात्मकता दिसत नाही. कला या शब्दाची फोडच अशी सांगितली आहे, कम म्हणजे सुखम आणि ला म्हणजे लाती. सुखम लाती, सुख आणते, सुख देते ती कला. त्यामुळे कलांच्या श्रवणाने, कलांच्या दर्शनाने आणि कलांच्या निर्मितीनेही रस निर्माण होतो. आणि हा रस जणू काही ब्रह्मानंद प्राप्तीच्या तोडीचा आनंद आपल्याला मिळवून देऊ शकतो. त्यामुळे जपतप धारणा करण्याची गरज नाही. उत्तम प्रकारे कला जोपासली तरी सुद्धा ब्रह्मानंद प्राप्ती झाल्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो, असं इथे आपल्या परंपरांना म्हणायचंय असं दिसतंय. त्यामुळे अर्थातच आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असणाऱ्या कला यांची जोड घालून त्या जोपासत राहायला पाहिजेत, हाच संदेश या 64 कलांची यादी देतो. कारण न तत् ज्ञान न तत् शिल्पम न सा कला न ता विद्या. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी, व्यापक व्यामिश्र असणारी, तरीही सहज सुंदर आनंदाची खाण, आनंद देणारी आणि आनंद देत असतानाच आपल्याला वेगवेगळ्या बौद्धिक क्षमतांची कुवत जोपासणारी, त्याची जाणीव करून देणारी किंवा कौशल्य वाढवणाऱ्या
अशा ह्या वेगवेगळ्या कला असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्याला स्थान निश्चितपणे असलंच पाहिजे. एवढंच नाही तर आपल्या मुलांच्या अंगी असणाऱ्या वेगवेगळ्या कला सुद्धा आपण जाणीवपूर्वक त्या वाढतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्याचंच जणू काही दर्शन आपल्याला या कलांच्या यादींमध्ये दिसतंय असं म्हटलं तर त्याच्यामध्ये काही वावगं होणार नाही. त्यामुळे कलांची महती ही भारतीय परंपरेने हजारो वर्षांपासून जोपासली आणि त्याला आपलंसं केलंय. त्या दृष्टीने या आधुनिक धकाधकीच्या काळात आपणही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि अंगीकारलं पाहिजे असं म्हणते आणि इथे थांबते. धन्यवाद.